नमस्कार मंडळी, मी स्वतः मालक प्रसाद घोडेकर तुमचं परत एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हलिंग इंडिया विथ प्रसाद। आज आपण जाणार आहोत पनवेलपासून काही किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या 800 वर्षापूर्वील एका शिवकालीन मंदिरामध्ये, ज्याचं नाव आहे सिद्धेश्वर टेम्पल, जे पनवेलपासून किमान 19 किलोमीटर अंतरावर असू शकतं। माझ्याकडे गाडी असल्यामुळे मी गाडी प्रेफर करतोय। जर तुम्ही कुठल्या प्रायव्हेट व्हेकल शिवाय येणार असाल तर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये इथे येण्यासाठी बस आणि ट्रेनची सुविधा भेटते। ट्रेन मार्गे जर तुम्ही इथे येणार असाल तर आपटा स्टेशन हे खूप जवळचं स्टेशन पडतं। आपटे स्टेशनवरनं हे मंदिर 15 मिनिटाच्या अंतरावर आहे। मंदिरात जाण्यासाठी काही पायऱ्या वर आल्यानंतर डाव्या बाजूला एक खोली असून उजव्या बाजूला मारुतीचं मंदिर आहे। मारुती मंदिराची स्थापना श्री समर्थ स्वामी यांनी केली। मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम नंदी महाराज बघायला भेटतात। नंदी महाराजांच्या समोरच आपल्याला मुख्य गाभारा दिसतो। मुख्य गाभाराच्या आतमध्ये गेल्यानंतर एक शिवलिंग बघायला भेटते। मंदिराचा जीर्णोद्धार 31/12/2008 रोजी झालेला असून मंदिराचं कोरीव काम अतिशय उत्कृष्टरित्या केलेलं आढळून येतं। सिद्धेश्वर मंदिराच्या समोरच पाताळगंगा नावाची एक नदी वाहते। तर नमस्कार मंडळी, जे तुम्ही आता मंदिरातले दृश्य बघितले ते मंदिर 800 वर्षापूर्वी पेशव्यांनी बेवलकरांकडे सोपूर्द केलं। त्याची जी देखरेख आहे ती बेवलकरांकडे सुपूर्द केली ती। आणि हे जे तुम्ही आता दृश्य बघितलं हे मंदिराच्या जीर्णोद्धारानंतरचं आहे। येत्या काही वर्ष आधीच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता। आणि जर तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि मित्रांनो, जसं आपण मंदिरात जातो आणि जाताना घंटा वाजवतो तशी सबस्क्राईब बटनच्या बाजूला एक घंटा आहे, ती वाजवायला विसरू नका। थँक्यू।